हॅलो फ्रेंड्स, मी मानसी काकडे छाया सुपर किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आम्ही किचनमध्ये नाही तर कुठेतरी बाहेर जातोय आणि पहिले सुद्धा आम्ही त्या जागेवरती गेलो होतो आणि याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केला होता। पण आज आम्ही पुन्हा त्याच रेस्टॉरंटला जातोय आणि त्या रेस्टॉरंटचं नाव आहे द कारवन मेन्यू, जे की ठाण्यामध्ये आहे। तर मम्मीचं ते खूप फेवरेट असं रेस्टॉरंट आहे आणि तिचा बर्थडे होता, आम्ही सगळे सेलिब्रेट करू शकलो नाही, त्याच्यामुळे आज आम्ही तिचा बर्थडे सेलिब्रेट करायला जातोय। आणि तर चला आम्ही तिकडे जाऊन काय काय खातोय आणि काय मजा करतोय, परत मम्मीचं केक कटिंग सुद्धा होणार आहे। तर चला आम्ही काय करतो ते तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही सुद्धा बघा। तर सगळ्यात इथे आला होता अंशू आणि त्याची मम्मा आणि मी सुद्धा जॉबवरून डायरेक्टली आली होती, त्यामुळे आम्ही तिघं इथे लवकर येऊन पोहोचलो होतो आणि मम्मी पप्पा त्यांना यायला लेट झाला कारण ते ट्रॅफिकमध्ये अडकले होते आणि तोपर्यंत इथे आम्ही खायला ऑर्डर केलं होतं। तर इथे आलं होतं हे पायनॅपल आणि पनीर आणि त्याचप्रमाणे स्टार्टरमध्ये होतं मोमोज आणि पिझ्झासुद्धा होता आणि हे पोटॅटोचं काहीतरी होतं, मला त्याचं आता एक्झॅक्ट नेम आठवत नाही आहे, पण ते सुद्धा खायला खूप टेस्टी होतं। आणि चॅटमध्ये होतं दहीपुरी, पाणीपुरी आणि ती सुद्धा खूप कमाल होती। आम्ही सर्वांनी स्टार्टर खूप एन्जॉय केलं आणि इथे पिझ्झासुद्धा टेस्टी होता, पण खरं तर हा गरम गरम पिझ्झाच खूप छान लागतो, थंड झाल्यानंतर मला फार एवढा काही आवडला नाही, पण ठीक आहे। तिथे पिझ्झाचे पण दोन प्रकार होते, एक व्हेजमध्ये होता आणि नॉनव्हेजमध्ये होता आणि इथे कॉर्न चाट पण खूप मस्त असं लागत होतं, कुरकुरीत आणि लहान मुलांना खाण्याजोगतं असं होतं। तितक्यात आली आमची सेकंड फॅमिली, म्हणजेच आमचा प्रिन्सू आणि त्याची मम्मा आणि पप्पा। तर त्यांनीसुद्धा आल्या आल्या खायला सुरुवात केली होती आणि आमचे जिजू तर खूप फूडी आहेत, त्याच्यामुळे त्यांनीसुद्धा खूप मस्त एन्जॉय केलं। इथे अंशूची आमच्या बडबड चालू होती आणि इथे तुम्ही बघतच असाल की खूप सारे चिकन फिशचे प्रकार होते आणि आमची मम्मी तितक्यात आली आणि आमची परीसुद्धा रेडी होऊन आली। तर फॅमिलीसाठी बेस्ट असं रेस्टॉरंट आहे हे आणि मी याचा डिटेलमध्ये व्लॉग शूट केला नाही कारण याचं मी ऑलरेडी शूटिंग केलेलं होतं आणि तरीही आम्ही त्या दिवशी काय काय खाल्लं तर ते मी तुम्हाला दाखवलं। तर इथे मी पिझ्झासुद्धा खाल्ला होता आणि त्याचप्रमाणे इथे सूपचे सुद्धा प्रकार होते, सो ते सुद्धा आम्ही एन्जॉय केलं। हाय कर, हाय हात दाखव तुझा, ब्लँकीस काय खाते परी, हां चिकन। त्यानंतर मम्मीने इथे डिनरसाठी घेतलं होतं बिर्याणी, रोटी, राईस आणि मटनचं काहीतरी ते डिश होती, सो तर ते तिने एन्जॉय केलं। आणि त्याचप्रमाणे इथे डेझर्टमध्ये आम्ही खाल्लं गाजर हलवा, गुलाबजामुन, वेगवेगळ्या पेस्ट्रीज आणि लहान मुलांसाठी तर इथे खूप बेस्टच आहे कारण त्यांनासुद्धा खायला इथे खूप काही आहे। मेन स्पेशली डेझर्ट इथे खूप सारे प्रकार आहेत, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आधीचा व्लॉग बघा, त्याच्यामध्ये इन डिटेलमध्ये मी दाखवले आहे कोणते कोणते डेझर्ट्स आहेत ते। आणि त्याचप्रमाणे इथे आम्ही सगळेजण डेझर्ट आणि फूड एन्जॉय करत होतो आणि त्याच्या बाजूला होता इथे झोपाळा आणि फोटोशूटसाठी खूप छान अशी जागा होती, त्याच्यामुळे आम्ही सगळे मस्त इथे एन्जॉय करत होतो। आणि आमची बर्थडे गर्ल म्हणजेच मम्मीसुद्धा इथे आईस्क्रीम खाऊन मजा करत होती, परीलासुद्धा इथे खूप आवडलं आणि तशी ती आधीपासून बोलतच होती की तिथे कारवनमध्ये जायचं आहे कारण तिला तिथे खेळायला मिळतं आणि भरपूर केक आणि आईस्क्रीम खायला मिळते, त्याच्यामुळे तिला तिथेसुद्धा खूप आवडतं। इथे आईस्क्रीमचे सुद्धा 2-3 प्रकार आहेत, तर एक म्हणजे कुल्फी, व्हॅनिला आईस्क्रीम आणि स्ट्रॉबेरी। तर तिन्ही आईस्क्रीम खूप छान होत्या। त्याचप्रमाणे मी इथे डिनरसाठी घेतले होते नूडल्स, फ्राईड राईस, लसंगी आणि गार्लिक ब्रेड। खरं तर स्टार्टर खाल्ल्यावरती जेवण फार जात नाही, पण तरीसुद्धा एक टेस्ट म्हणून मी इथे हे सगळं थोडं थोडं घेतलं होतं खायला कारण सगळंच माझे फेवरेट होतं। आणि त्यानंतर आम्ही मम्मीच्या बर्थडेचं केक कटिंग केलं।
आता वाजलेत रात्रीचे 11:30 आणि आत्ताच आम्ही सगळे घरी पोहोचलेलो आहोत आणि अशा प्रकारे आजचा दिवस हा संपलेला आहे. तर खाण्यामध्ये खूप मजा केली, परीने पण खूप मजा केली, बर्थडे गर्लने पण मजा केली. तर अशा प्रकारे 2024 ची शेवटची पार्टी आणि मम्मीचा बर्थडे तर दोन्ही एकसाथ सेलिब्रेट झालेला आहे. तर तुम्हाला सुद्धा हॅपी न्यू इयर. नवीन वर्ष मराठीमध्ये आपण गुढीपाडव्याला बोलूया. तर आता मी एवढंच बोलेल की सर्वांना हॅपी न्यू इयर. आणि मम्मी तुला काय बोलायचंय? 2024 ला बाय बाय. हो, आणि येणाऱ्या 2025 ला वेलकम. येस. परी तू पण बोल सर्वांना हॅपी न्यू इयर. आणि जर आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत बाय. आता भेटूया 2025 मध्ये.